आज हे युनिक मंगळसूत्र कसं बनवायचं आहे ते आपण बघणार आहोत। नमस्कार, मी शीतल आणि क्रिएटिव्ह हँड्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर या मंगळसूत्रासाठी लागणारे साहित्य काय आहे हे आपण पटकन बघूया। तर इथे मी 18 इंचाची डबल पदरी अशी मंगळसूत्राची चेन घेतलेली आहे। त्यानंतर आपण इथे घेतलेले आहेत काही बॉल पिन्स। त्यानंतर इथे आहे 6 mm चा ग्रीन कलरचा टायर शेप क्रिस्टल, रेडी कुंदन, काही कॅप्स आहेत आणि इथे आहेत 4 mm चे मोती। तर तुम्ही इथे 5 mm चे मोती सुद्धा घेऊ शकता। त्याचबरोबर आपले जे रेग्युलर प्लायर्स आहेत ते घेतलेले आहेत आणि अजून आपल्याला लागणार आहे ते म्हणजे 20 गेजची वायर। तर इथे मी काही बॉल पिन्स आहेत ते घेऊन त्यांना कटरच्या साहाय्याने मधून कट करून घेते, जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला मोती इन्सर्ट करता येतील। आणि आता आपण त्या एक बॉल पिनमध्ये मोती इन्सर्ट करून घेऊया, जेणेकरून आपला जो कुंदन आहे त्याच्यामध्ये आपल्याला ते तार घालण्यासाठी मदत होईल। ते इथे मी 6 टोटल मोती जे आहेत ते मी बॉल पिनमध्ये घालून घेत आहे। आणि त्याचबरोबर इथे आपले सगळे बॉल पिन्स मोती घालून रेडी झालेले आहेत। आता ते आपण एका बाजूला ठेवूया आणि आपला जो कुंदन आहे तो इथे घेतलेला आहे। त्याच्या साईडने हे होल्स आहे ते तुम्हाला दिसतात बघा। तर त्याच्यातला आपला जो पहिला होल आहे तो आपल्याला इथे सोडून द्यायचा आणि जो दुसरा होल आहे त्याच्यातून आपल्याला एक बॉल पिन जे मोती घातलेला आहे तो पण टाकून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर जो तिसरा होल आहे म्हणजे त्याचा जो नेक्स्ट होल आहे त्याच्यातून आपल्याला अजून एक बॉल पिनची तार आहे ती टाकून घ्यायची आहे। ते दोन आपल्याला घट्ट चिमटीमध्ये असे पकडून घ्यायचे आणि त्यानंतर आपण पकडच्या साहाय्याने त्या दोन्ही तार एकत्र पकडून ट्विस्ट करून घेणार आहे। म्हणजे ते जे तार आहेत आणि जे मणी आहे ते त्याच्यातून बाहेर निघणार नाहीत। आणि जी एक्सेस तार असेल ते आपण इथे कटरच्या साहाय्याने कट करून घेऊया। जो एक्स्ट्रा तारेचा तुकडा आहे तो आतमध्ये दाबून घेऊया। तर अशा प्रकारे आपले 2 घालून झालेले आहेत। तर असेच आपण पुढचे 4 आहेत ते मोती इथे इन्सर्ट करून घ्यायचे आहेत आणि आपला जो मेन पेंडंट आहे तो इथे रेडी झालेला आहे। तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर वाटतोय तो। आता आपण त्यासाठी जे लागणार आहे 20 गेजची तार ती घेतलेली आहे। त्या तारेच्या एका टोकाला आपल्याला राऊंड नोज प्लायरच्या मदतीने एक छोटासा लूप करून घ्यायचा आहे आणि त्या लूपला थोडंसं आपण इथे ॲडजस्ट करून घेऊया। व्यवस्थित प्रेस करून घेऊ। लूप हा जेवढा चांगला असेल तेवढी आपलं पेंडंट हे सुरेख दिसणार आहे। व्यवस्थित तार सरळ करून घेतले आणि त्यानंतर इथे आपण एक छोटासा ट्विस्ट करतोय, तो म्हणजे एरवी आपण त्या लूपमध्येच मंगळसूत्राची चेन अडकवतो, तर इथे त्याच्यामध्ये चेन न अडकवता मी अजून एक जसं आपल्या हँगिंग इयरिंग्सच्या मागे कसा कर्व शेप असतो तो कर्व शेप इथे मी तयार केलेला आहे। आणि त्या कर्व शेपमुळेच आपल्या मंगळसूत्राला खूप डिसेंट असा युनिक लुक येणार आहे। त्याच्यामुळे आपलं मंगळसूत्र पेंडंट खूप जास्त आकर्षक वाटणार आहे। तर इथे मी ते व्यवस्थित ॲडजस्ट करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपली जी मंगळसूत्राची चेन आहे ती आपण इथे घालून घेतलेली आहे। त्याचबरोबर आपले जे 4 mm चे मोती आहेत तो मी इथे इन्सर्ट करून घेत आहे एक। त्यानंतर आपली कॅप जी आहे गोल्डन कॅप ती आपण इथे घालून घेऊया। व्यवस्थित मोती आपण ॲडजस्ट करून घेतलेला आहे। त्यानंतर आपण एक कॅप घातली आहे। आता 6 mm चा ट्रायल शेप क्रिस्टल घातलेला आहे आणि अजून एक कॅप आपण त्याच्यावरती इन्सर्ट करत आहोत। हे व्यवस्थित आपल्याला आतल्या बाजूला सरकवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण इथे पुन्हा एक 4 mm चा मोती टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर आपले जे मेन पेंडंट आहे ते इथे इन्सर्ट करूया। इथे त्याचा होल आहे तो थोडासा छोटा आहे म्हणून मी राऊंड नोज प्लायरच्या मदतीने तो होल मोठा करून घेते। कधी कधी त्याच्यामध्ये ते कोटिंग अडकलेलं असतं, त्याच्यामुळे आपल्याला तार घालण्यासाठी प्रॉब्लेम येतो। तर तो इथे मी ॲडजस्ट करून पेंडंट त्याच्यामध्ये घातलेला आहे। त्यानंतर आपली जी डाव्या बाजूची
तार आहे ज्याच्यामध्ये आपण मोती घातलेले आहेत ते थोडीशी आपण कर्व करून घ्यायची आहे, जेणेकरून आपला तो पेंडंटचा शेप त्याला येईल. आणि दुसऱ्या बाजूची तार आपण ही तशीच ठेवलेली आहे. व्यवस्थित थोडंसं आपण ॲडजस्ट करून घेऊया. व्हिडिओत तुम्हाला दिसतच आहे मी कशा प्रकारे ते ॲडजस्ट करत आहे. हे ॲडजस्ट करून झाल्याच्यानंतर दुसऱ्या तारेचं जो टोक आहे आपलं त्याच्यातून आपण उरलेले जे मणी आणि क्रिस्टल आहेत ते टाकून घेऊया. तर पुन्हा एकदा मी ते 4 mm मोती, त्याच्यानंतर एक गोल्डन कॅप, त्यानंतर 6 mm ट्रायड शेप क्रिस्टल, पुन्हा एकदा गोल्डन कॅप आणि आपला 4 mm मोती इथे इन्सर्ट करून घेतलेला आहे. तुम्ही इथले जे मोती आहेत ते 5 mm सुद्धा यूज करू शकता, त्याच्याने सुद्धा खूप छान लुक येईल. पण मला थोडासा गॅप आणि नाजूकसं असं पेंडंट बनवायचं होतं, म्हणून मी इथे 4 mm मोती यूज केलेले आहेत. आणि जो मधला कुंदन आहे तोही तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचा यूज करू शकता, त्याच्यामुळे एक वेगळा लुक त्याच्यामध्ये क्रिएट होईल. आता दुसऱ्या बाजूचा आपल्याला लूप आहे ते तयार करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला अगोदर ते टर्न करून घेऊया. टर्न करून घेतल्याच्यानंतर आपण व्यवस्थित त्यांना ॲडजस्ट करून घेऊ आणि तो लूप आणि तो टर्न जो आहे जो आपल्या इयरिंग्सच्या मागच्या असतो तो अगदी नाजूक छोटासा बनेल. ह्याच्यासाठी आपल्याला तार ती व्यवस्थित दाबून घ्यायची आहे. ती मी इथे ॲडजस्ट करून घेत आहे. जसं व्हिडिओत दाखवलं त्याप्रमाणे तुम्हीही ती तार ॲडजस्ट करून घ्या. आणि त्यानंतर आपलं जे मंगळसूत्राच्या चैनीचं दुसरं टोक आहे ते आपण त्याच्यामध्ये इन्सर्ट करून घेऊया. इन्सर्ट करून झाल्याच्यानंतर पुन्हा एकदा त्याला व्यवस्थित पकडून, जे आपल्या इयरिंग्सच्या याच्यामागे कसं एक थोडासा कर्व शेप असतो, जसं क्वेरीला कसा शेप असतो तसा आपल्याला तो शेप द्यायचा आहे. म्हणून थोडंसं आपण त्याला बॅकबेंड करतो आहे. बॅकबेंड करून झाल्याच्यानंतर बघा तुम्हाला व्हिडिओत दिसत आहे की मी राऊंड नोज प्लायरच्या मदतीने थोडंसं त्याला बॅकबेंड करून घेतलेलं आहे, जसे आपले हँगिंगवाली इयरिंग्सला कसं असतं त्याचप्रमाणे. आणि ते बॅकबेंड करून झाल्याच्यानंतर जी आपली एक्स्ट्राची तार तिथे असेल ती आपल्याला कट करून घ्यायची आहे. इथे मी व्यवस्थित त्याला ॲडजस्ट करून घेते. आपली साईज जेवढी आपल्याला पाहिजे तेवढी करून घेतली. आता मी कटरच्या मदतीने जी एक्सेस तार आहे, थोडीशीच आपली एक्सेस तार आहे ती आपण कट करून घेऊया. इथे कट करताना काळजी घ्या जेणेकरून तुमच्या हाताला देखील लागणार नाही. कट करून झाल्याच्यानंतर ही आता आपली चैन जी आहे ती निघाली आहे, ती आता परत एकदा आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया, कारण की त्याच्या पुढचा लूप जो आहे तो अजून आपण रेडी केलेला नाही आहे. तर आता आपण तो लूप रेडी करून घेऊया. तर राऊंड नोज प्लायरच्या मदतीने मी तो लूप तयार करत आहे. छोटासा लूप आपल्याला तयार करून घ्यायचा आहे इथे आणि त्याला व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून ती मंगळसूत्राची चैन त्याच्यातून बाहेर निघणार नाही, आपले मोती देखील बाहेर निघणार नाहीत आणि आपला सुंदर असा पेंडंट इथे तयार होईल. तो व्यवस्थित क्रिस्टलच्या साईडला असा दाबून घ्यायचा आहे, जेणेकरून तो कोयरीचा शेप आपल्याला दिसेल. आणि जो रेग्युलर मंगळसूत्राचा पेंडंट अटॅच करायची पद्धत आहे त्याच्यापेक्षा ही पद्धत खूपच वेगळी आहे आणि त्यामुळे आपल्या मंगळसूत्राच्या पेंडंटला एवढा छान लूक येतो आहे की आपला विश्वासच बसणार नाही की आपण हे घरच्या घरी तयार केलेलं आहे. अगदी बाहेरून बाजारातून विकत आणल्यासारखं आपल्याला ह्याचा लूक मिळतो आहे. आणि खूप सुंदर सुरेख असे इथे पेंडंट आणि मंगळसूत्र आपलं तयार झालेलं आहे. हे तुम्ही मोठ्या साईजमध्ये करून लॉंग मंगळसूत्राच्या चैनलासुद्धा अटॅच करू शकता. तर तुम्हाला हे पेंडंट कसं वाटलं हे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला असेच नवनवीन क्रिएटिव्ह युनिक ज्वेलरी बनवायला शिकायची असेल तर आपल्या पेजला नक्कीच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया.